स्वागत। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्लोबल कृषी महोत्सव 2025 या कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय। आपणा सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित आहात। वार्तांकन छायाचित्रण करणारे सर्व बातमीदार पत्रकार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। काय सांगा? नारायणगावच्या टीव्ही-1 भेट देण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती। त्यामध्ये सन्माननीय मेयर तात्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रण दिल्यामुळे मला प्रत्यक्षात या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि अनेक प्रात्यक्षिके काही कंपन्यांनी आणि कृषी विज्ञान केंद्रांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये लाईव्ह दाखवलेले आहे। या सर्वांचा विचार केला तर शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणं आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। शासन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि मी आता नंतर 2 दिवसानंतर बारामतीला पण जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 50 कृषी विज्ञान केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे। त्यापैकी बारामती आणि नारायणगाव आणि आणखी काही 2-4 कृषी विज्ञान केंद्र आहेत जी बऱ्यापैकी काम करतायत, परंतु काही कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम अद्याप पाहिजे तसं नाहीये। त्या सर्वांचं ऑडिट करून त्या सर्वांचं सर्वेक्षण करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल। साहेब, निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय का? सरकारला कुठेही विसर पडलेला नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत। तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे तो माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खतांच्या किमती वाढवल्यात, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय निर्णय? सोमवारी सकाळी रासायनिक कंपन्यांच्या बरोबर माझी बैठक आहे। सर, शेतकऱ्याला देशाचा आर्थिक विकासाचा कणा समजला जातो, मात्र त्या शेतकऱ्याची खताच्या माध्यमातून बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक होते, आपण काय सांगा? ज्यांची फसवणूक झाली, ज्यांनी आमच्या निदर्शनास ज्या गोष्टी आणून दिल्या त्यावरची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर, कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन होतंय, काही धोरण आहे का आपलं त्यासाठी? त्यासाठी निर्यात मूल्य दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि राज्य सरकारने दूध दरासाठी 7 रुपये प्रति लिटर या ठिकाणी अनुदान मंजूर केलेलं आहे। ते प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही त्या संदर्भातल्या त्या दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला सांग। सर, नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये घोटाळा झालाय, सरकार त्याची काही दखल घेणार आहे का? सरकार त्यांच्यापर्यंत चौकशी करतंय, केंद्र सरकारच्या अंडर आहे नाफेड, त्यामुळे केंद्र सरकारची चौकशी करेल। सोयाबीनचे दर पडलेत, शेतकरी अडचणीमध्ये आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सोयाबीनची खरेदी सुरू आहे। सोयाबीनची खरेदीची मुदत वाढवण्यात आलेली आहे। बारदानाचा इश्यू होता तो 1-2-3 दिवसामध्ये जर टेंडर काढल्याशिवाय बारदान घेता येत नाही, कलकत्त्याहून ते बारदान येतं, त्यामुळे 2 दिवसामध्ये बारदान उपलब्ध होईल आणि पूर्णपणे सोयाबीनची खरेदी ठरलेल्या भावाप्रमाणे करण्यात येईल। सर, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ऊस जळताच्या घटना घडता येतात, विद्युत वाहक ताराच्या घर्षणामुळे ऊस जळता येतात, याबाबत काय? MSCBच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, जिथे जिथे तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा मेंटेनन्स मध्ये तात्काळ वर करून आणि ऊस जळण्याचे प्रकार कमी कसे होतील या दृष्टिकोनातून त्यांनाही आदेश केलेले आहेत। आणि अजून सरकार फुल टाइम काम या ठिकाणी कामाला लागलं नाही, परंतु या सर्व जे काही अडचणी आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण भागाचं सरकार अवलोकन करेल आणि त्या दृष्टीने कारवाई करेल। युरिया आणि काही खतांचा तुटवडा काही ठिकाणी निर्माण होतो, त्या संदर्भात काही उपयोग नाही? त्या संदर्भात युरिया आणि काही खतांचा तुटवडा आहे असं माझ्या निदर्शनात काही ठिकाणी आलेलं आहे, काही ठिकाणी बहुतेक नाहीये, परंतु त्याची कंपन्यांबरोबर माझी सोमवारी बैठक आहे, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती घेऊन तुम्हाला मी सांगतो। सर, शेवटचा प्रश्न, राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? कोणत्या घटना घडताय? गुन्हेगारी पार्श्वच्या घटना घडतायत। प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागाला वेगळं सरकार आहे, वेगळा मंत्री आहे, त्यामुळे एखादी घटना एखाद्या डिपार्टमेंटची घडली याचा अर्थ त्या इतर सगळ्या डिपार्टमेंटचा परिणाम होतो समजण्याचं काही कारण नाहीये। ते डिपार्टमेंट जो विभाग त्याचं काम करतोय
त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. एखादी दुसरी घटना घडली म्हणजे डायव्हर्शन झालं पूर्ण सरकारचं, असं होत नाही. कृषी मंत्री म्हणून आपण शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल? कृषी मंत्री म्हणून आपण शेतकऱ्यांना एवढंच आश्वस्त करेल की जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं बियाणं आणि खतं औषधं लवकर उपलब्ध कशी होतील या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न राहणार.